करा तुला कोणीतरी. जी घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी उपजी भय बेकार, उपजी भय बेकार. शेटजी तिकडे पळाली असेल. चला चला. कुठे अदृश्य झाली ती? अहो जाईल कुठं? जरी आमच्या हातून वाचली तर आजच्या जंगलातलं जनावर खाऊन टाकल. प्राणी खाणार की नाही खाणार हे माहिती नाही, पण ती मुलगी जिथे कुठे दिसेल तिला दगड मारून 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 टाका एकदाच. बस. विचित्रच लोक आहेसा तुम्ही. तुम्ही कुणाचीच नाही होऊ शकत. अरे ही तर तुमच्या समद्यांच्या धर्म परंपरेनुसारच होती ना. एकतर महाराजानं तिचा चेहरा जाळला, मग तुम्ही इथनं तिला बाहेर काढलं आणि तुम्ही लोक तिला मारायला टपले हाय. रामजी हीच अर्थ नाही तर मग तू नेहमी आमच्या मंदी मंदी काय येतोयस? जर धर्म आमचा, ही लोक आमची, धर्माकडनं मिळणारी शिक्षा आणि गौरव आमचा, तर मग तू आमच्या मध्ये काय येतोयस? का प्रवचन द्यायला लागतोस? बाबा सोडा यासनी, चला जाऊया. यासनी कामाच्या गोष्टी प्रवचन वाटतात आणि जे बिनकामाचं प्रवचन महाराज देतात ते यासनी कामाच्या गोष्टी वाटतात. ए शांत बस. खूप बोलायला लागलायस तू. माफ करा, पण तुम्हीच लोक आमसनी भाग पाडता. माहितीये तुम्हा लोकांनी खरेपणाचा त्रास होतो, पण काय करू, इच्छा नसताना बी तोंडून निघतं. माफ करा. चला बाबा. ताई, ताई, आई, ताई, 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 ताई. आई. चांगलंच होईल जर या भीमरावला आणि त्याच्या खर्चांना जंगली प्राणी आपलं अन्न बनवतील. शेठजी आपण बी जाऊन शोधूया तो पुरीला. अरे जंगलात गेलीये. तुला काय वाटतं रात्रभर या जंगलात राहू शकेल ती? पर शेठजी या लोकसनी ती पोरगी भेटली तर आपलं काम अजून सोपं होईल. तुम्ही दोघे इथंच पहारा द्या आणि त्यांना मुलगी भेटली जरी तर लगेच आम्हाला सांगा. धर्माच्या विरोधात जो पण जाईल त्याला शिक्षा तर मिळणारच. समजलं? सोडू नका तिला. ध्यान ठेवा. चला शेठजी, चला भावांनो. ताई, 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 कुठं आहेस तू? ताई कुठे आहे तू? ताई, 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 मला माहित आहे तू इथंच कुठेतरी आहेस. बाहेर ये ना आणि आमच्या संग चल. आमच्या संग राहा. तुझ्यामुळे आम्हाला काय बी त्रास नाही होणार. आणि या गाववाल्यांना नका घाबरू. मी हाय तुझ्या संग. मी तुला काय नाही होऊन देणार. नाही, मी कोणाच्याच घरी नाही जाऊ शकत. जर मी माझं संपूर्ण जीवन देवाला समर्पित केलंय तर माझं राहिलेलं जीवन पण देवाच्याच घरात गेलं पाहिजे, कुठल्या माणसाच्या घरात नाही. मी आयुष्यभर कोणाला त्रास दिला नाही.
आणि याही पुढे नाही देणार. मग मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल. ताई, कुठे ताई. आहेस तू? ताई बाहेर या ताई, की. बाहेर ये ना. बाहेर या ताई. बिनबाळा, अंधार होत आलाय. म्हणूनच तर काळजी वाटते बाबा. तुम्ही माझी मदत केली हाय, आम्हासनी बी तुमची मदत करायची हाय. आता सांगा कुठं आहात तुम्ही? ताई, ताई, ताई. ताई. बाळा, मला नाही वाटत ती इथे असेल. जर असती तर आपला आवाज ऐकून आली असती. पण ती हाय कुठं? ती आपल्या घराच्या इथेच येत होती, पर काही लोक पळत आले म्हणून ती वळली. कदाचित गावाकडे गेली असेल परत. मला वाटतं आपण घरला जाऊन बघूया. ताई, ताई, ताई बाहेर ये की. ताई. बाळा, भीमाचं मन नाही मानत आहे. आपण तिला इथंच शोधूया. पर ती इथं असती तर बाहेर आलीच असती ना. तुम्ही म्हणताय तर मी मशाल घेऊन येतो इथं. नाही बाळा दादा, तुम्ही समज बरोबर बोलताय. कुणास ठाऊक ती लपत छपत आपल्या घराकडे गेली असेल. तिला आपल्याला तिकडे शोधलं पाहिजे. चला निघूया. चल बाळा. ह्या मुलीला धक्के मारून इथून बाहेर काढा. बाबा, मला ताईची लय काळजी वाटते. बिंबाळा, काळजी तर मला बी वाटते. चल जाऊन बघूया. समाज स्त्रियांवर अन्याय बी करतो आणि नंतर सावरण्याची संधी बी देत नाही. तिला थोडा वेळ स्वतःसाठी जगू द्या. जेव्हा ती स्वतःशी बोलल तेव्हा तिला बरं वाटेल. आणि तरी बी तुमच्या मनाची शांती नाही झाली तर सकाळ झाली की जा तिला हुडकाया.
सो कुमलाई, जो चिनिया सो डही पड़े, जो आया सो जाही, मन मरया ममता मुई, चह गई सब छूटी, जोगी था सो रमी गया, आसनी रही विभू. असल्या मुलींना देवदासी बनवणं वर्जित आहे, तर तुम्ही असं कसं करू शकता? अशाने देवदासींच्या प्रतिष्ठेला कलंक लागेल. तुम्हाला जरी असं वाटत असेल तरी मी असं नाही होऊ देणार, कारण हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. ताई, तू तुझा चेहरा का लपवतेस? कारण माझा चेहरा जळालाय. कसं? बेलाला देवदासी बनण्यापासून वाचवल्याबद्दल महाराजांनी मला ही शिक्षा दिली आहे. मी मागच्या 12 वर्षांपासून देवदासी होते, पण एकदा बी माझ्या देवाला नाही भेटली. आणि जो अनुभव आला तो एक देवाच्या दासीच्या लायकीचा नव्हता. मग मी कोण होते? का होते? देवाच्या नावावर छळली गेलेली मुलगी होते, का देवाच्या नावाने वाटणारा प्रसाद होते? लहानपणापासून मला सांगितलं जात होतं का देवाची हीच इच्छा आहे, त्याची इच्छा पूर्ण करणंच आपली पूजा आहे. पण देव आपल्या सर्व इच्छा महाराजांना का सांगत होता? मला का नाही कधी सांगितलं? हे देवा, मला नाही माहित का तुझी काय इच्छा आहे, पण माझी एक इच्छा आहे का त्या महाराजांमध्ये असलेल्या पावला पावलावरच्या घृणास्पद इच्छांना तू नक्की बघावं. आणि कदाचित माझा मृत्यू तुझं लक्ष माझ्यावर आणि या समत्यावर नक्कीच आकर्षित करेल. मला माफ कर देवा, माझ्याकडे दुसरा कुठलाच रस्ता नाही. आणि असता तरी कसा? समर्पणच नव्हतं, देवाच्या भक्तीसाठी समर्पित होणं खूप जास्त गरजेचं असतं. ते जर असतं तर देवाने दिलेलं आयुष्य ह्या मुलीने अशा प्रकारे नष्ट नसतं केलं. ज्या मंदिराला तुम्ही देवाचं घर समजता आणि ह्या महाराजाला त्यांचा प्रतिनिधी, त्याच्यावर असे आरोप नसते लावले. नरकात जाईल ही. तिचा मृतदेह असाच लटकत सोडून द्या तुम्ही लोक. देवाच्या शिक्षेपासून पळण्यासाठी हीच शिक्षा पर्याप्त आहे हिला. निघून जा सगळे इथून. होय महाराज, तुम्ही समदेसनी जायला बोलणारच ना, कारण माणसं इतर राहतील तर हे लटकणारं प्रेत आणि तुमच्यावर लावलेल्या आरोपांकडे लक्ष तर जाईलच. आणि तुम्हाला ती प्रश्न करतील किंवा नाही बी, पण मनात तर प्रश्न नक्कीच तयार होईल का तुमचं नाव या बैलगाडीवर अशा प्रकारे का लिहिलं आहे. आणि तुम्ही या प्रश्नांपासूनच तर पळताय, नाहीतर सांगा का कुठली वाईट इच्छा तुमच्यात आणि तुमच्या मनात लपून बसली आहे? सांगा की. तू प्रश्न विचारून विचारून तुला हे वाटायला लागला आहे की या जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती तू आहेस. पुसून टाका जे लिहिलंय. थांबा, तुम्हाला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यावंच लागेल. हे नाही पुसणार. मूर्ख, अधम, अज्ञानी, तुला काय माहित धर्म आणि कर्माच्या गोष्टी? तू प्रश्न विचारणार मला आणि उत्तर सुद्धा हवी आहेत तुला.
तुम्ही जसं बुद्धी आणि समध्याच प्रश्नांची उत्तरं देत आलात महाराज. म्या, भीमराव आणि ह्याच्या समध्या घरातले आम्ही तर समध्या अस्पृश्य आहोत ना. मग अस्पृश्य लोकांनी धर्मकर्म कुठून समजणार. समध्या ज्ञानाचे वारस तर तुम्हीच आहे ना महाराज. ही लोक मला 4 दिवसापासून ओळखत आहेत आणि या लोकांनी मला आपलं बनवलं, आपल्या घरात राहायला जागा दिली. आणि तुम्ही तर या देवदासीसनी किती वरीस ओळखता ना, तरी तुमच्या मनात तिच्यासाठी किती वाईटपणा आहे की तुम्ही बोलताय की हिचं लटकणारं शरीर असूच असू दे. तर या समध्यासनी ऐकायचं आहे महाराज की तुम्ही असं का करत आहे. गप्पा बस मुली, लायकी बघ आधी तुझी. लहानशी मुलगी तू महाराजांना उलट बोलत आहेस. मी ताईची शपथ घेऊन बोलतेय की मी आयुष्यभर या गोष्टीसाठी लढत राहणार की कधीच कुठलीच पोरगी देवदासी नाही बनली पाहिजे. लहान पोरगी आहे ना म्या. मग बघत बसा तुम्ही लोक, एक दिवस हीच पोरगी तुमच्यासारख्या माणसाची शत्रू असेल. आणि मी देखील. एक शिक्षक होण्याच्या नात्याने मी या मुलांना साथ नक्कीच देईन. आणि महाराज, जर लोक असेच प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारू लागले तर तुमच्यासाठी सुद्धा हे सोपं राहणार नाही की जेव्हा मर्जी झाली तेव्हा कुठल्याही मुलीला घरातनं उचलून घ्यायचं आणि तिला देवदासी करून टाकायचं. बघितलं सगळं. हेच प्रमाण आहे जेव्हा धर्माच्या विरोधात असलेल्या सगळ्या शक्ती एकत्र येतात आणि धर्माचा विनाश करून टाकतात. जर ह्या लोकांनी आपल्याला यांचा शत्रू मानला असेल तर तुम्हाला हे समजवण्याची गरज नाहीये की एका शत्रू सोबत कशा प्रकारे व्यवहार केला जातो.